आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असतील। चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगरमधून मवियाचे उमेदवार आहेत। तर रांजणगाव, शेणपुंजीसह गले बोरगाव इथं सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे आज आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। काल त्यांनी मोदींसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आज ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी ते तिथं येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? एकीकडे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे सुद्धा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच नाही 2 दिवस ते राहणार आहेत आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी दिसत आहेत। काय अपडेट्स आहे? कशा पद्धतीचं वातावरण सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसतंय? फराज, लोकसभा निवडणूक ही आता तेवढीच महत्त्वाची बनलेली आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांना जिंकून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य अशा सभा होत आहेत। काही दिवसांपूर्वी याच मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आलेले होते आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे हे देखील 2 ठिकाणी सभा घेणार आहेत आणि त्यानंतर असदुद्दीन ओवैसी जे एमआयएम पक्षाचे सर्व आहेत ते सुद्धा 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत। त्यांचे उमेदवार इम्तियाज अली यांच्या प्रचारासाठी येत आहेत, तर आदित्य ठाकरे हे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी येत आहेत। 2 ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे देखील सभा घेणार आहेत। त्यामुळे लोकसभेचं मैदान आता हे तेवढंच महत्त्वाचं बनलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक ही आता प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची बनलेली आहे। फराजी, निश्चितच सचिन, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।